रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1282 पासून सुरुवात करत आहोत. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमर सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पदरी गाले पिळा बाप निर्बळ साठी बाळा तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे भुंगा मोठी मोठी लाकडे पोखरतो पण कमल पुष्पामध्ये मात्र तो बंदीवान होतो कारण तो फुलाशी प्रेमाने बांधला जातो. प्रेमाचे बंधन कधी तुटत नाही. लहान बाळ बापाच्या धोत्राला धरून त्याला बाहेर जाऊ देत नाही. तेव्हा बाप शक्तिवान असून देखील मुलाच्या मायेमुळे उभा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात तसे देवाला सुद्धा प्रेमभावाने बांधून ठेवावे. भावापुढे बळ न चले कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता बैसे ते येतीन पाचारिता सर्व शक्ती तुका म्हणे राय तयाकडे कोण पायी. प्रेम भावने पुढे कोणाच्याही शक्ती चालत नाही. जो भक्त देवा प्रेमाची सत्ता गाजवतो त्याचा वेगळा कोण असू शकतो. जो भक्त जेथे बसला असेल तेथे त्याला सर्व शक्ती प्राप्त होतात. तुकोबा महाराज तुकोबा म्हणतात पण तो भक्त त्या शक्तीकडे न पाहता भगवंताच्या नामघोषात तल्लीन होऊन जातो. भावाची आबळे आम्ही निर्बळ दुबळे नाही अनेकाची सत्ता सदा समाधानी चित्ता तर्का नाही ठाव म्हणे रेगावया वाव एकछत्री राज्य तुकया पांडुरंगी काज. आम्ही प्रापंचिक दृष्ट्या दरिद्री असलो तरी पारमार्थिक दृष्ट्या पूर्णपणे श्रीमंत आहोत. कारण आमच्याजवळ भक्तीचे वैभव आहे. आमच्यावर एका परमेश्वरा वाचून इतर कोणाचीही सत्ता चालत नाही. त्यामुळे आम्ही समाधान पावलो. आमच्या अंतःकरणात तर्क कुतर्क निर्माण होत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाच्या योगाने येथे तुक्याचे एक छत्री राज्य चालते. सत्ता वर्ते मन पाळी विठ्ठलाची अन आज्ञा वाहुनी श्री सांगितली तेची खरी करी सरलिशे धावन लगे गा वाढवावी हवं आहे नाही त्याचे तुका म्हणे कळे साचे. तुको म्हणतात माझे मन आता फक्त विठ्ठलाची सत्ता मानते विठ्ठलाची शपथ वाते. माझे एक छत्री राज्य असल्यामुळे माझे मन फक्त माझीच आज्ञा पाळते. माझी पारपंचिक ओढ संपली आहे त्यामुळे हाव निर्माण होणार नाही. तुको म्हणतात योग्य काय अयोग्य काय हे मला आता कळूनच चुकले आहे. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे आता चुकली खटपट झाड्या पाड्याची बोबट आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायचे तुका म्हणे चित्ता भार वाहे तुझ्या माथा. आम्ही जे खातो देतो वस्त्रे घालतो ते सर्व तुझ्या नावावर टाकतो. त्यामुळे जमा खर्चाची हिशोबाची कटकट मिटली आहे. आमच्याजवळ काय आहे काय नाही हे सांगायचे कामच उरले नाही. तुको म्हणतात आमचा सर्व भार तुझ्यावर असल्यामुळे तुलाच आमची चिंता आहे. आता बरे झाले माझे माथ्याचे निघाले चुकले हे मरमर माथा भार माथ्याचे. डोंगर नसता काही जोडी केली बहुते तडातोडी झाला झाडा पाडा तुका म्हणे गेली पिढा. भगवंत हे एक बरे झाले. माझ्या डोक्यावरचे संसाराचे ओझे उतरले. संसाराची ससे हेलपट मरमर चुकली. डोक्यावरचे भार उतरले. हातात काही नसताना या प्रपंचाची सर्वाची धूळदान करून ठेवली. तुको म्हणता सगळ्याचा हिशोब चुकता झाला त्यामुळे ही संसाराची पिढाही गेली. संचिताचे खावे पोळे पुढे कोणाचे न द्यावे आता पुरे हे चाकरी राहू बैसोनिया घरी नाही कामा हाती अरानुक दिवस राहते तुका म्हणे सत्ता आता पुरे पराधीनता. आपल्या नशिबात येईल भोग भोगून संपावे त्या पुढे कोणाचे भोग घेऊ नये. ही प्रपंचाची नोकरी आता पुरे झाली. पंढरीनाथाच्या घरी आता स्वस्थ राहावे. प्रपंचात किती कष्ट केले तरी समाधान नाही. तुको म्हणता संसाराची पराधीनता पुरे झाली आता परमार्थाच्या स्वातंत्र्यात जगू. ज्याचे गावी केला वास त्याची नसावे उदास तरीच जोडले ते भोरे काही आघात न लगे वाढवावे थोरे मुखे म्हणे तुझे हरी तुका म्हणे हे गोमटी दास न घालावा तुटे. ज्या गावी मुक्काम करतो त्या गावातील लोकांशी उदास बुद्धीने फटकून वागू नये. प्रेमाने वागल्याने लोक जोडतात कोणतेही संकट येत नाहीत. मुखी हरिनाम घ्यावे आणि सर्वाशी स्नेह वाढवा. तुकोबा विठ्ठलाला म्हणता तुझ्या गावामध्ये वस्ती करून राहिलो आहे कृपादान हे सुख समाधान दे. माझा तुम्ही देवा केला अंगीकार हे मज साचार कैसे कळे
काहो काही माझ्या नये अनुभवा विचारिता देवा तैसा लौकिकाचा मज लावीशी आभार शिरोरत्न भार दुःखाचा तुका म्हणे काय पालट अंतरी येथे दिशे अरे ठकाठके. हे भगवंता, तुम्ही माझा स्वीकार केला हे मला कसे बरे कळावे. तुम्ही माझा स्वीकार केला असेल तर मग मला तसे अनुभवास का येत नाही. मी जसा होतो तसाच आहे की. या प्रपंचातील लौकिक उपाधीचा भार माझ्या माथी का बरे दिलास. मस्तकावर रत्न परिधान केले तरी त्याचा भार वाटतोच ना. तो कहो म्हणता जोपर्यंत माझ्या अंतःकरणात बदल होत नाही तोपर्यंत मला विठ्ठलाची फसवीच वाटते. तोंड बोलावे ते तरी वाटे खरे जीवे रजारे वंचितेना. ते तुम्हा सांगणे काय उगवणे जावे समजोने पांडुरंगा. जेवी त्याचे खून वाढले अंतरी प्रीतीचे घरी चाली तेथे. तुका म्हणे बहु परिचय दर अत्यंत विवर संपादने. तोंडाने जे बोलले जाते ते सत्य असते, त्यामधून कोणाची उपेक्षा होत नाही हे ऐकणाऱ्याला कळते पडते. हे पांडुरंगा, ते तत्वज्ञान तुला काय सांगावे. तुला तर सर्वच ज्ञात नाही, त्यामुळे तुला सर्व काही आपोआप समजते. जेवणाऱ्याला जो प्रेमाने वाढतो त्याला काय वाढावे कधी वाढावे न हे सांगता कळते. तुकाराम महाराज म्हणतात, या जगात एकमेकाला आधार देण्याचे एक वेगवेगळे प्रकार आहेत. काही मान हे प्रेमाने मनापासून दिले जातात तर काही मान व्यवहार पाळण्यासाठी दिले जातात. न पालटे एक क्षण भक्त बोळाची भाविक. हेरा नाशा हे पुढे पुण्य सरता उघडे. नेने गर्भवास एक विष्णुतायची दास. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. जो भक्त स्वभावाने भोळा भाविक असतो त्याच्या चित्तवृत्ती कधीही पालटत नाही. इतराचे मात्र तसे नाही. जेव्हा त्यांचे पुण्य संपले तेव्हा त्यांचा नाश होतो. जो विष्णुदास आहे त्याला पुन्हा पुन्हा गर्भवासाला यावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या विश्वात फक्त विठुरायाचे नामच सत्य आहे, व्यापक सर्व समावेश आहे. मना एक करे म्हणे मी जाईन पंढरी. उभा विटेवरी तो पाहिन सावळा. करीन सांगशी ते काम जरी जपशी हे नाम. सत्य वाचे नाम हरी कृष्ण गोविंदा. लागे संताची पाया कथे उल्हास गावय. आलो मागावय शरण दे उचित. नाचे रंगी वाये टाळे होय सादर हे काळे. तुका म्हणे मळी सांडोनी अंतरीची. हे म्हणा, तू सतत पंढरीला जाण्याची, तिथे उभे असलेल्या सावळे विठ्ठलाला पाहण्याची इच्छा करीत जा. तू जर रामकृष्णारी गोविंद हे नाम सतत घेत राहशील तर मी तू जे सांगशील ते ऐकेन. संताच्या चरणावर मस्तक ठेवेन, हरिकथा आनंदाने गाईन असे तू मला वचन दे, म्हणून मी तुला शरण आलो आहे. तुकाराम महाराज मनाला म्हणतात, आपल्या अंतरंगातील दोष नाहीसे करून शुद्ध अंतःकरणाने हरिरंगामध्ये टाळी वाजून रंगून नाच आणि हरिकथा कीर्तनामध्ये रंगून जा. नरा एक क्षण एक वैकुंठी क्षीरसागरे त्रिपुटे. जाय तेथे दाटे वैष्णवाची दावणी. भाविक गे माये भोळे गुणाचे आवडे. तयाचे नाम घेता तयाशी. जो नातडे कवने परी तपे दाने एके थोडी. म्हणता वाचे हरी राम कृष्ण गोविंद. 14 भुवने दया पोटी न राये भक्तीची आकंठी. करोनियासाठी चित्त प्रेम दोईची. जया रूपनाकार धरी नानावतार. घेतली हजार नावे ठेवून आपणा. ऐसा भक्ता तारुणी पाता गमी पुराणी. नाही तुका म्हणे ध्यानी तो कीर्तनी नाथ तसे. परमेश्वर वैकुंठा क्षणभर देखील रमत नाही. क्षीरसागरात लक्ष्मी गरुड शेष यांच्या समेत रमत नाही. तर जो जिथे वैष्णवाचा अति दाट मेळा आहे तेथे धावत जात असतो. कारण हे विष्णुदास गुण संपन्न भक्तिप्रिय आणि अत्यंत भोळे भाविक आहेत. ते जे नाम घेण्यात ते त्याला आवडते. किती थोर तप दान व्रते केली तरी तो प्राप्त होत नाही, पण रामकृष्ण हरी हे नाम मुखाने घेताच तो प्राप्त होतो. 14 भुवने ज्याच्या पोटी सामावली आहेत असा तो मात्र नामाच्या रूपाने भक्ताच्या कंठी राहतो. भक्ताचे प्रेम घेतो आणि त्याच्या बदल्यात आपले चित्त त्याला देतो. याप्रमाणे चित्त आणि प्रेम याची अदलाबदल करून तो नेहमीच भक्ताजवळ जातो. ज्याला रूप नाही, आकार नाही, तो नाना प्रकारचे अवतार धारण करतो. भक्तांना भवसागरातून तारण्यासाठी हजार नावे आपल्याला ठेवून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे हरिभक्ताचा ऋणी आहे. वेदशास्त्रांना न कळणारा, योग्याच्या साधनेला प्राप्त न होणारा हरी हा वैष्णवाच्या कीर्तनामध्ये भान हरपून नाचतो.
स्वल्प वाटे चला जाओ वाचे गाव विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मळी गदा रोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके, शृंगारनिके करुणी तुका म्हणे हे चिनीट, जवळी आला वैकुंठ. हे वैष्णवांनो, भक्ती मार्गाची सोपी वाट चालू, मुखाने विठ्ठल विठ्ठल गाऊ, खेळीमेळीचे वातावरणात विठूचा गजार मोठ्या आनंदाने करीत वाट चालू. गरुड चिन्हांकित भगवा ध्वज उंच धरू, तुकोबा म्हणतात वैकुंठाला जाण्याची सर्वात सोपी व जवळची वाट आहे. आनंदाचे कोटे साठविले आम्हा पोटे, प्रेम चालीला प्रभाव नाम घोव लवलाये, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, थडी आहे परत्र तुका म्हणे समतीर. ऐक्य नामामृताने प्राप्त होणारा असंख्य कोटी आनंद आमच्या पोटात आम्ही साठविला आहे. हरिनामाचा घोष वाहतो आहे, त्यामुळे निर्माण झालेला प्रेम प्रवाह वाहतो आहे. रामकृष्ण नारायण असा नामघोष अखंड चालू आहे, त्यामध्ये खंड न पाडणे हेच आमचे जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवाच्या गावी आईल थडी पैल थडी, व हा नामघोष दुथडी भरून वाहत आहे. चहाडाची माता व्याभिचारिणी, तत्वतापाय संताचे उणे, छिद्र छळावया सुनी, जाणू त्याची बाचे काही सोडिले गाठीचे, तुका म्हणे घात वावयशे जोडी मात. चाडी करणाऱ्या मनुष्याची माता खरोखर व्याभिचारिणी असली पाहिजे. चाडी करणारा मनुष्य संताचे उणे पाहतो, संतांना त्रास देणारा उद्योग करीत असतो, तो पूर्वजन्मी कुत्रा असला पाहिजे. संतांनी त्याच्या बापाची चोरी केली आहे असे जणू ते वागतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा दुराचारी संताचा घात करण्यासाठी टपलेली असतो. सापे जाशी कावे तेने साप प्राणाशी मुकावे, काय साध लादला दुर्जन तोंडावरी थुंकी जन, विंचू हानी नांगी अग लावी आणि कांगी, तुका म्हणे जाती नरका पावली चालती. ज्याला साप चावेल त्याला प्राण गमावे लागतात, पण दुराचारी माणूस आपल्या बोलण्यानेच सर्वांचा घात करीत असतो. त्याच्या तोंडावर लोक थुंकतात, विंचू नांगी मारतो, पण अधम माणूस इतरांना शरीर दहा निर्माण करतो. तुकोबा म्हणतात, असे अधम नरकाची वाट चालत असतात. खडा रवाळी साखर झाला नामाचाची फेरन, दिशे अंतर गोडी ठाई निवडिता, तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐशे काय सांगा, चाळविले जगा मी हे माझे यासाठी, पाये हाते नाके शिरी हेमराये अलंकारी, मुशे आल्यावरी काय निवडे वेगळे, निजलिया लाभानी तोच खरे ते सोपनी, तुका म्हणे दोन्ही निवरील जागता. खडी साखर किंवा पिठी साखर दिसाला भिन्न रूप पण चव एकच, तसे पांडुरंगा तुझ्या माझ्यातही भेद नाही. जीवाला फक्त अहंकाराचा स्पर्श आहे, म्हणून तो चाळवला जातो. हातात पायात नाकात तोंडा डोक्यावर घालण्याचे सोन्याचे दागिने भिन्न भिन्न रूपाचे असतात, पण जेव्हा ते मुशीत घातले जातात तेव्हा ते एकच होतात. तुकोबा म्हणतात, झोपल्यावर स्वप्न पडते, ते स्वप्न झोपेतच खरे वाटते, पण आल्यावर खोटे ठरते. अशी अविद्येमुळे परमेश्वराची नीट ओळख पटत नाही, भ्रम होतो, पण पांडुरंगाच्या कृपेने आत्मस्थिती प्राप्त होतात. भ्रम तुटतो व सत्य ब्रह्माचे ज्ञान होते. आम्ही जाणो तुझा भाव, कैचा भक्त कैचा देव, बिजा नाही ठाव कैचे फळ शेवटी, संपदिले बहुरूप कैचे पुण्य कैचे पाप, नव्हतो आम्ही आपणाशी जी देखिले, एकेटाई घरचिया घरी न कळता झाली चोरी, तेथे तोची दुरी जाणे खुंटले, तुका म्हणे दरुणी अति उभी ठेविली मागू ते कांती लोकांती देह भक्ती सोहळा. हे भगवंता, तुझ्या स्वभाव धर्म मी जाणतो, भक्त कोण आणि देव कोण हेच कळत नाही, बीज कोणते आणि फळ कोणते हेही कळत नाही, कारण ते सर्व परस्परामध्ये मिसळून गेले आहे. भगवंताने निर्णय रूपे घेतली, पण ती भ्रमामुळे आम्ही ओळखू शकलो नाही. जेव्हा भक्तीद्वारे परब्रह्माला ओळखले तेव्हा तुमच्या आमच्यात भेद नाही हे उगमले. मी ब्रह्मानंदात लीन असताना माझ्या घरी म्हणजेच मनी ब्रह्मभावाची चोरी झाली आणि मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडलो, पण वेळी सावध झालो आणि भक्ती करून मुक्तीला प्राप्त झालो. तुकोबा म्हणतात की अशा प्रकारे परमेश्वराने मला हाती धरून भक्ती मार्गावर चालविले, एकांती लोकांती देवभक्तीचा सोहळा केला.
काय बोलिलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी. काय जाणव महिमा तुमच्या मे पुरुषोत्तमा आवडीने सीमा साठ सांडविली मज हाती. गडे अवज्ञा शक्यत्व बापे बाळे बापाचे न भ्यावे. काय म्या सांगावे आहे ठावी तुम्हाशी तुका म्हणे देव प्रेम लोभ सडावा. पाळीला पाळवा लळा पुढती अगळा. देवा माय बापा मी तुमच्या पुढे सलगीने लाडा कोडाने कौतुकाने बोबडे बोललो असते तर त्याबद्दल मला क्षमा करा हे पुरुषोत्तमा. तुमचा महिमा मी कसा जाणावा. तुमच्यावरील प्रेमामुळे माझ्याकडून मर्यादेचा भंग झाला आहे. अतिशय शक्य ठेवल्यामुळे बालक आपल्या पित्याची अवज्ञा करते. या साऱ्या गोष्टी तर आपण जाणतच. मी अधिक काय सांगावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्यावरील प्रेम लोभ त्याचा त्याग करू नका. आजवर माझे जसे लाड पुरविले तसेच किंबहुना त्याहून अधिक लाड पुरवा. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1301 वर थांबत.